उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन। निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय करणार यासाठीचे न्यायपत्र वर्षा गायकवाड यांनी सादर केले आहे। वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनीही आयुष्यभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी काम केले आहे। वर्षा गायकवाड वडिलांचा वारसा पुढे नेत असून त्या लढवय्या नेत्या आहेत। आमदार व मंत्री म्हणून काम करत असताना मुंबईकरांच्या प्रश्नासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे। लोकसभा निवडणुकीत त्यांना विजयी करून संसदेत पाठवा। मुंबईकरांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे। त्याच्यानुसार आम्ही न्यायपत्र तयार केलं। त्यानंतर आम्ही पहिल्यांदा सांगितलेलं आहे की त्यासाठी आम्ही कामाची पद्धती ठेवणार आहे। याच्यामध्ये विशेष करून जे आहे ते लोकांना भेटण्यासाठी विशेष डिजिटल मंच त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। 3 महिन्यामधून जनसुनावणी घेण्यासाठी तर रस्त्यावर काम करण्याचा मला अनुभव असल्यामुळे मंत्री म्हणून आमदार म्हणून तो अनुभवाचा आम्ही पुरेपूर या ठिकाणी वापर करणार आहोत। आणि त्या व्यतिरिक्त आम्ही सांगितलेलं आहे की सगळ्या लोकांचं तिथल्या तज्ज्ञांचं घेऊन एक गट तयार करायचा, ज्याच्या माध्यमातून कुठल्याही डेव्हलपमेंट करताना एकमेकाशी इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट करायचे असं आम्ही या ठिकाणी सांगतो। त्याचबरोबर प्रत्येक वर्षाला आम्ही जे आहे ते वार्षिक पुस्तिका देण्यासंदर्भात बोलतो। ज्यावेळी मी उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फिरले, तिथल्या काही समस्या मला समजल्या। त्याच्यामधला सगळ्यात मोठी समस्या जी मला समजली ती मदर डेअरीची होती, ज्याच्यामध्ये जवळपास तुम्ही जर बघाल तर ती 24 एकरची जमीन आहे। आता ती मिनी BKC बनवण्यासाठी काही लोकांच्या डोक्यात आहे, काही लोक त्यासाठी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात। आमचं म्हणणं आहे की तिथल्या लोकांनी मागणी केलेले तिथे गार्डन बनलं पाहिजे। ते मागणी जी आहे कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोकळे स्पेस आपल्याला माहिती आहे की मोकळ्या जागा किंवा त्या ठिकाणचे गार्डन्स आहेत, त्याच्याबद्दल एक धोरण मुंबई महानगरपालिकांमध्ये आणलं होतं, त्याला सुद्धा आम्ही विरोध केला होता। या जागा डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत, मुंबईला श्वास घेता यावा, मुंबईच्या लोकांना बसता यावं, पुढे फिरता यावं। अशा तिथे तुम्ही जर जाऊन बघा तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे झाडं आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये एकदम हिरवळ आणि मुंबईमध्ये असल्यासारखं वाटतच नाही जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाता। त्यामुळे ती जागेचं जतन करणं, तिचं सांस्कृतिक आणि त्या ठिकाणी संरक्षण करणं ही आम्ही एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे। कोळीवाड्या आणि आंगणेवाड्यामध्ये आम्ही ज्या वेळेला गेलो तेव्हा तिथला स्पेशल प्लॅन ग्राउंड प्लस जो आहे तो लँड प्रोजेक्टचा प्रयत्न केला जाईल आणि कसं त्या ठिकाणी धोरण केलं गेलं पाहिजे त्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये। कारण कांतांध्याला ज्यावेळी मी गेलो तेव्हा मला कळलं की तिथे पाणी आणि इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे। एक कर्नल संस्था आहे विषय मोठ्या प्रमाणामध्ये तिथे डिफेन्स लँड, एअरपोर्ट डिपार्टमेंट, रेल्वेचे लँडमध्ये स्लम आहेत, काही बिल्डिंग आहेत, त्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सुसूत्रता कशा तऱ्हेने आणणार हे सुद्धा मी या मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी फिरले जसं मला आठवतं की हिरानंदानीमध्ये मला खूप लोकांनी सांगितलं त्यांना GST चार्ज केल्या गेलेला आहे, त्यामुळे लोकांपासून करोडो रुपयाची मागणी चाललेली आहे। त्याला सुद्धा आम्ही जे आहे ते यामध्ये बोलतोय। मुंबईचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो विचारला लोकांनी, तो म्हणजे प्रदूषणाचा प्रश्न आहे। त्यामुळे प्रदूषणाबद्दल आम्ही काय कारवाई करणार येणाऱ्या काळात याबद्दल सुद्धा मी याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि जेव्हा मी रेल्वेमध्ये गेले कारण सगळ्या अथॉरिटी सेंट्रल गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे, जेव्हा मी रेल्वेमध्ये गेले तेव्हा मला ज्या काही समस्या दिसल्या त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी रेल्वेची संख्या वाढवणं, ट्रेनचं व्यवस्थापन वाढवणं, रेल्वे सेवांचा दर्जा वाढवणं आणि त्याचबरोबर उत्तम जे आहे ते त्या ठिकाणी प्रतीक्षालय किंवा लोकांना बसण्यासाठी व्यवस्थापन, तिथले कॅन्टीन, तिथलं बाहेरचं असलेलं बाकीच्या गोष्टी या सगळ्यांचा विचार करून आम्ही हे बदल तयार केलेला आहे। एक आम्ही या येणाऱ्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने काम करणार आहोत त्याचे विजन केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की न्यायाच्या माध्यमातून प्रत्येक युवाला रोजगार संदर्भात बोललेलं आहे, GST संदर्भात बोललेलं आहे की काँग्रेस सरकार आल्यानंतर कारण आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये GST हा मुंबईमधल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर लादला जात आहे आणि त्यामुळे हे बनवत असताना पूर्ण अभ्यासामध्ये बनवलेलं आहे। मला एवढंच सांगायचं आहे की याच्याबद्दल चर्चा करायला जरी कोणी होत असेल त्याची चर्चा करायला मी तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं विजन काय असणार हे दाखवण्याचा या माध्यमातून